होतो हे सुद्धा समजत नाही. पण तुम्ही आज जे काही बोललेलं आहात त्यामुळं आमच्या आशा आणि अपेक्षा उंचावलेल्या आहेत. म्हणजे आम्हाला कालपर्यंत स्वप्नात नव्हतं की तुम्ही कराडला येणार आहात, साहित्यिकांशी सुसंवाद साधणार आहात, साहित्यिकांच्या व्यथा ऐकणार आहात. सर, स्थानिक पातळीवर आम्ही काही प्रयत्न करतो. आमची कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था नावाची पतसंस्था आहे, मुनीर बागवान सावकार संस्थापक आहे. आणि साहित्यामध्ये सुद्धा आपलं काहीतरी योगदान असलं पाहिजे, यशवंतरावांच्या विचारामध्ये योगदान असलं पाहिजे. म्हणून यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीपासून आपण त्यांच्या नावाने पुरस्कार देतो. विविध साहित्यिक तिथे येतात. यावर्षी वेणुताई चव्हाणांची जन्मशताब्दी, त्या निमित्तानं आपण वेणुताई चव्हाण स्मृती मराठी साहित्य संघाची स्थापना केली. पहिला कार्यक्रम आपण 12 एप्रिलला अलंकारला साहित्यिकांचा मेळावा घेतला. त्यानंतर 24 मेला स्वर्गीय स्वामी वेणुताई चव्हाण स्मृती मराठी साहित्य संमेलन घेतलं. 2 ऑगस्टला आपण कार्यशाळा घेतली. याला सातत्य राहावं म्हणून स्वप्ननगरी साप्ताहिकाच्या माध्यमातून आपण जे एकत्र आलेले लोक आहेत त्यांचं साहित्य प्रसिद्ध करत असतो. आणि जवळपास 500 साहित्यिक आपल्या लिस्टवर आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर 300 साहित्यिक आहेत. आता सामंत साहेबांच्या समोर मांडताना काय मांडायचं? दुष्यंत देशपांडेंनी 1-2 मुद्दे मांडले, त्याने चंगेडी मांडले, राजूपतीने मांडले. नको ना, ती माझं तुम्ही ऐकावं अशी माझी इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा आहे. तुमच्या प्रचाराची काम चालणार. एक मुद्दा, नवसाहित्यिक आणि नवलेखकांच्या अडचणी, जो दुष्यंत देशपांडेंनी मांडला. नवीन आणि ग्रामीण भागातील लेखकाकडे उत्कृष्ट साहित्य असते, मात्र पुस्तकांची छपाई त्यांना प्रकाशनाचा खर्च पेलण्यास शक्य होत नाही. मार्गदर्शन मंच, नवोदित लेखकांना दर्जेदार लेखनासाठी मार्गदर्शन, संपादन सहाय्य आणि हक्काचा मंच सहज उपलब्ध होत नाही. वाचक चळवळ आणि तरुण पिढीचे प्रश्न, डिजिटल युगातील घटते वाचन. आजची तरुण पिढी स्क्रीन आणि सोशल मीडियावर जास्त व्यस्त असून पारंपरिक मुद्रित साहित्यापासून काहीशी दुरावत चाललेली आहे. तिला मुद्रित साहित्याकडे वळवणं गरजेचं आहे. ग्रंथालयांची परिस्थिती मांडलेली आहे. शासन स्तरावर करायच्या उपाययोजनावर काही महत्त्वावर मागण्या. जिल्हास्तरीय साहित्य व संपादन कार्यशाळा, नवलेखकांच्या लेखनाला योग्य पैलू पाडण्यासाठी जिल्हा मराठी भाषा समितीच्या वतीने दरवर्षी विनामूल्य निवासी 1 दिवसीय कार्यशाळा घेण्यात यावी. नवलेखक पुस्तक प्रकाशन अनुदान योजना, जिल्हा पातळीवर निवड समिती नेमून गुणवंत नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकासाठी विशेष सरकारी अनुदान अथवा थेट शासकीय मुद्रणालयामार्फत नाममात्र दरात छपाईची सुविधा मिळावी. ई लायब्ररी आणि डिजिटल मराठी साहित्य, सातारा जिल्ह्यातील सर्व प्रमुख ग्रंथालये डिजिटल करून ऑडिओ बुक्स आणि ई बुक्सच्या माध्यमातून मराठी साहित्य महाविद्यालयीन तरुणांच्या मोबाईलपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तालुकास्तरीय युवा साहित्य संमेलन, केवळ जिल्हा किंवा राज्य पातळीवर न थांबता तालुका पातळीवर तरुणांसाठी विशेष स्पर्धा, कवी संमेलने आणि साहित्योत्सव आयोजित व्हावे. पुस्तकांचे वितरण व बाजारपेठ, ग्रामीण भागातील स्थानिक लेखकांच्या पुस्तकांना शासकीय ग्रंथ खरेदी आणि सार्वजनिक ग्रंथालयाच्या यादीत प्राधान्य मिळाले. नवकवी, जिल्हा स्तरावर एक वेगळा बेंच असावा, तोही शासनाचा असावा. आणि सावंत साहेब, एवढे मुद्दे आम्ही बऱ्यापैकी चर्चा करून काढलेले आहेत. तुम्ही आज इथं आल्यामुळे आमच्या आशाही पल्लवित झालेली आहे. ही निवेदनही आपल्याकडे देतोय. निवेदन करायला थोडासा वेळ नव्हता, फक्त मुद्दे आपल्याकडे मी सुपर करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी प्रमोद तोडकर. मराठी भाषा संवर्धनासाठी, जतन करण्यासाठी आपली तळमळ समजली आणि तुम्ही जो एक मुद्दा सांगितला रिक्षावाल्याचा, इथं महाराष्ट्रामध्ये येऊन व्यवसाय करायला कोणालाच हरकत नाही, प्रतिबंध करत नाही, कारण हा ज्ञानेश्वरांचा प्रांत आहे. वैश्विक भावना आम्ही जपतो. मात्र कुठंतरी मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर इथं येणाऱ्यांनी कमीत कमी मराठी शिकलं पाहिजे, बोललं पाहिजे.
अशी आपल्या सर्वांची धारणा नव्हे, आग्रह किंवा वेळप्रसंगी सक्ती देखील केली पाहिजे. पण आपल्या परिसरामध्ये आता कराडचं बोलायचं जर झालं तर विशाल मार्टसारखं इथं एक मोठं बाजार आलेलं आहे की जिथं मराठी ग्राहकांना समजेल असा एकही फलक तिथं दुकानात लावला गेलेला नाही. हे एक उदाहरण सांगितलं. अशा भरपूर गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट ही अशी आहे की ज्या शासकीय स्तरावरती उद्घाटन किंवा कोनशिला समारंभ होतात त्या कोनशिला सुद्धा अचूक मराठीच्या असत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, मराठी भाषेला ऊर्जितावस्था मिळावी, प्रोत्साहन मिळावं म्हणून शासन मराठी चित्रपटांना अनुदान देते. आणि अनेक मराठी चित्रपटांमध्ये, मराठी नाटकांमध्ये जर वाक्य जर मोजली तर किंवा 30%, काही पिक्चरमध्ये 30% वाक्य मराठी इंग्रजी बघायला मिळतात. अशानं मराठीचा विकास होणार का? आणि दुसरी गोष्ट अशी, महाराष्ट्रामध्ये ज्या अन्य भाषेच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये 3 महिन्याला शब्दकोडी असा विषय जर सक्तीचा जर केला किंवा तशी परीक्षा जर घेतली तर विद्यार्थी मराठी शब्द शिकतील, त्यांचे पालक त्याला शिकवतील. शाळेच्या प्लॅटफॉर्मला हे जर आणलं तर मार्कासाठी का होईना तशा पद्धतीचा प्रयत्न केला जाईल. तसं काही वृत्तपत्र जे आहेत, अनेक वृत्तपत्रांमधून मराठी शब्दकोडी हद्दपार झालेले आहेत, त्यांना देखील आपण जाहिरात देतो तर आग्रहाचे वृत्तपत्र जर दिलं तर ते सुद्धा पुन्हा एकदा चालू होईल. अशा पद्धतीनं मराठी भाषा संवर्धनाचा व्यापक स्वरूपात प्रयत्न आपल्याला करता येईल.